असेल आपण सर्वांनी ताकदीने आपली हिंदू शक्ती दाखवली पाहिजे आणि सर्वांना हिंदूंनी पण जागरण झालं पाहिजे आणि ऑनलाईन कुठलाही महाराष्ट्र आपल्या धर्माच्या विरोधात आणि कुठले पीएमसीचे अधिकारी असो पोलीस असो ते कारवाई का करतात दुसऱ्या त्याच्यावरती सकल चौकशी आमच्या सर्वांच्या वतीनं पोलिसांना असेल एवढंच बोलतो आणि थांबतो। जय श्रीराम। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत जे काही चर्चा झाली की हे कोणी करायला लावलं किंवा पूर्वकल्पना न देता अशा काही कारवाया तुम्ही करता का किंवा फक्त बिल्डरला श्रय दिलं जातं आणि धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न होतो असं काही आपल्यामध्ये आहे का? बाळासाहेब आम्हाला पहिले तर आम्हाला बिल्डर कोण आहे काय आम्हाला त्याची काही घेणे देणे नाही। आपल्या हिंदू मंदिरांवरती आपण हिंदुस्थानमध्ये राहतो पाकिस्तानमध्ये राहत नाही। बिगर कुठलेही नोटीस न देता त्यांनी मंदिर तोडण्याचं सगळ्यात मोठा गुन्हा तर पहिलेच केलेला आहे आणि आम्हाला पोलिसांना विनंती आहे की सगळे हिंदू भावना दुखवल्यामुळे त्याच्यावरती 100% गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आम्ही सर्व हिंदुस्थानी आहेत हिंदू आहोत ते आमची का वाट बघतात। जर त्यांनी गुन्हा केलेला आहे आमच्या न सांगण्याच्या नंतर बी त्यांनी गुन्हा दाखल केलाच पाहिजे। येणाऱ्या भविष्य काळामध्ये असं जर सर्व मंदिरांवरतीच हे जर कारवाई करणार असतील पोलीस प्रशासन म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा कुठलीही प्रकारची शहानिशा न करता किंवा चौकशी न करता तर ह्या विरोधात आपण आवाज उठवणार आहेत का? 100% विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक हिंदू मंदिराच्या संरक्षणासाठी आणि माझ्या प्रत्येक हिंदूच्या रक्षणासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरणार। आजचा हा जो काही प्रकार घडलेला आहे हा फारच निंदनीय प्रकार आहे आणि येऊ घातलेल्या रामनवमीच्या उत्सवाच्या समोर हा जो प्रकार प्रशासनाकडून किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुद्दामून जो काही केलेला आहे याची सकल चौकशी या ठिकाणी करण्यात यावी अशी सदर मंदिर हे लवकरात लवकर त्याचं जसं आहे तसं पुनरुज्जीवन करण्यात यावं आणि सर्व रामभक्तांची आणि माझ्या बजरंगींची ही इच्छा आहे की तिथली परवा दिवशी जी रामनवमी उत्साहातच तिथं साजरी करण्यात यावी ही बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद तर्फे जी मागणी होती। आता आपण हा सगळ्या लोकांचा जन समुदाय बघताय ना आता हा फक्त एवढ्यासाठी इथं जमा झालाय या ठिकाणी एक प्रभू श्री रामचंद्रांचं छोटेखानी मंदिर होतं। एका अधिकाऱ्याला असं वाटलं की मी देवापेक्षा मोठा आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या मंदिराची नासधूस केली नुकसान केलं मंदिर तोडून टाकलं आणि ही प्रवृत्ती प्रचंड वाईट आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे इथं जमा झालोय। त्याच्यावरती 295